ओके मित्रांनो, गेल्या लेक्चरमध्ये आपण केमिकल कायनेटिक्स हा टॉपिक सुरुवात केला होता आणि त्याच्यामध्ये सुरुवातीला आपण रेट ऑफ रिॲक्शन याच्याबद्दल बोललो होतो, बरोबर आहे. 11वीमध्ये पण आपल्याला रेट ऑफ रिॲक्शन झालेलं आहे, पण 12वीला आपल्याला काय केलंय तर केमिकल कायनेटिक्समध्ये दोन टाईप्सचे रेट ऑफ रिॲक्शन दिलेले आहेत. पहिला कोणता आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन, आणि सेकंड कोणता आहे तर इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन. त्याच्या डेफिनिशन्स आपण क्लिअर केलेत. आता त्याचं रिप्रेझेंटेशन कसं करायचं ते आपण शिकूया. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल, when you can carried out the chemical reaction, in general chemical reaction, A can be converted to the B. Okay, that is the A is the reactant and B is the product. आता ह्याच्यामध्ये आपण गेल्या वेळेस काय शिकलो की हळूहळू रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाणार आहे आणि त्याच वेळेस प्रॉडक्टचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाणार आहे. जरा थोडं लक्षात घ्या, फरक कुठे आहे तेवढा फक्त बघा. आता याचं जर कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय तर ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन लिहायचा कसा, तर कमी होतंय म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय लिहायला लागेल तर दॅट वन इज नथिंग बट द रेट ऑफ कन्झम्पशन. बघा मी काय म्हटलं, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए असं मला लिहावं लागेल. म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन कसं कमी होतंय ते मला एक्सप्रेस करायचं आहे. लक्षात घ्या, मी रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ए नाही म्हटलं, रेट ऑफ रिॲक्शन असं म्हटलं नाही. मी परत एकदा सांगतोय, मी म्हटलं रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं आहे. म्हणजे हे हळूहळू कमी होणार आहे, त्याच वेळेस बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता तर दॅट इज द रेट ऑफ फॉर्मेशन. बघा मी काय म्हटलं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी असं आपल्याला आलं. म्हणजे ॲव्हरेज आपल्याला सांगायचं आहे तर त्याच्यामध्ये पण आपल्याला दोन टाईप आले. आता कन्झम्पशन जर होतंय याचा अर्थ काय तर रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी होतंय, बरोबर. मग कमी जर होतंय तर तिथं साइन येणार निगेटिव्ह. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कन्झम्पशन म्हणजे काय, निगेटिव्ह आहे. आता इथं जर तुम्ही याचं ॲव्हरेज घेणार आहे, ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आहे ना, तो दाखवत असताना कधीही कॅपिटल डेल्टा वापरायचा. चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए पटलं, डिवायडेड बाय चेंज इन टाइम. कारण ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनची डेफिनेशन तुम्हाला झालेली आहे, आता मी परत रिपीट करत बसत नाही. म्हणजे इथं रेट ऑफ कन्झम्पशन, लक्षात घ्या, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए आलं तर मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय चेंज इन टाइम म्हणजे डेल्टा टी आलं. हा जो डेल्टा आहे ना, हा कॅपिटल वापरला का नाही तर याचा अर्थ काय तर तुम्ही इनिशियल आणि डायरेक्ट फायनल घेताय, दोघांच्यातलं डिफरन्स घेताय, म्हणून कॅपिटल डेल्टा आहे. म्हणजे इथं तुम्ही ॲव्हरेज काढताय. म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला कधी लक्षात घ्या, इथं कॅपिटल डेल्टाच पाहिजे, बरोबर आहे. आता इथं रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी घेतलं. बघा आता रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी म्हणजे बीचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, वाढत जाणार आहे. म्हणजे जर त्याचा जर डिफरन्स घेतला तर तुम्हाला इथं साइन कोणतं मिळणार, पॉझिटिव्ह मिळणार आहे. आणि याचं सुद्धा लिहिताना कसं लिहिणार, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी. पहिला पॉइंट क्लिअर. म्हणजे एक लक्षात घ्या, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डेल्टा टी. फाईल द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल टू प्लस आलं, लिहिलं चालेल नाही लिहिलं तरी चालेल बाळांनो, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी. आता एक सांगतो, व्हॉट इज दिस यूज ऑफ दिस प्लस अँड मायनस साइन. हे मायनस साइन, रेट ऑफ कन्झम्पशन हा मायनस नसतो कधी, लक्षात घ्या. रेट ऑफ रिॲक्शन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, रेट ऑफ कन्झम्पशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, रेट ऑफ फॉर्मेशन इज ऑलवेज पॉझिटिव्ह, तो कधी निगेटिव्ह नसतो. मग निगेटिव्ह साइन का दिलं तर धिस निगेटिव्ह साइन, लक्षात येत आहे का बघा, धिस निगेटिव्ह साइन विच कॅन बी गिव्स अन आयडिया अबाउट धिस सबस्टन्स इज अ रिॲक्टंट दॅट इज द डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे जर मी इथं निगेटिव्ह लिहिलं आणि इथं ए लिहिलं तर माझ्या लक्षात आलं ए हा काय रिॲक्टंट आहे का तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी झालं. आणि इथं जर मी प्लस साइन दिलं आणि इथं जर मी बी लिहिलं तर याचा अर्थ याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतंय, म्हणजे बी हा काय तर प्रॉडक्ट आहे. लक्षात आलं का बघा. चुकून मी जर असं लिहिलं असतं मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी अपॉन डेल्टा टी आणि असं लिहिलं असतं प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए अपॉन डेल्टा टी, तर याचा अर्थ बाळांनो काय झाला असता, मायनस डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी म्हणजे बी हा काय झाला रिॲक्टंट आणि याचं कॉन्सन्ट्रेशन एचं इन्क्रीज आहे म्हणजे ए हा काय झाला प्रॉडक्ट. रिॲक्शन कशी आली, बी कॅन बी कन्व्हर्टेड टू द ए. दोन्हीचा अर्थ कळतोय का बघा.
पटलं बाळांनो? म्हणजे व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर द ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आपण घेतोय, त्याच्यामधलं मी अजूनही रेट ऑफ रिॲक्शन बद्दल बोललेलो नाहीये. आपण पहिल्यांदा रेट ऑफ कन्झम्पशन म्हणजे किती कमी झालं ते काढलं, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ दॅट प्रॉडक्ट ते घेतलं. पहिला पॉईंट क्लिअर. आता नंबर नेक्स्ट थिंग क्लिअर करा. बघा लक्षात घ्या. आता इथं जर तुम्ही गेला का नाही तर काय करायचं सांगतो. याच रिॲक्शनला आता मी लिहितोय बघा, रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. आता याचा रेट ऑफ रिॲक्शन किती येईल, तर याच्यामध्ये जर तुम्ही एशी घेतलं तर इट इज नथिंग बट द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डेल्टा टी. ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन बी साठी घेतला तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डेल्टा टी. जसं मगाशी आपण व्हेकलचं एक्झाम्पल घेतलं, त्याच्यामधला डिफरन्स घ्यायचा, कितीनं कमी झालं टोटल इनिशियल टू फायनल, कितीनं कमी झालं आणि डिवायडेड बाय टाइम टेकन. रेट ऑफ रिॲक्शनला मी मायनस आणि प्लस लिहिलं नाही. लक्षात येतंय का? बघा ऍक्च्युली लिहित नाही म्हणजे प्लस आहे, पण इथं ज्यावेळेस आपण घेतो हे मायनस साइन मी लिहिलं नाही, कारण रेट ऑफ रिॲक्शन हा कधीही मायनस नसतो. इट इज ऑलवेज पॉझिटिव्ह. मी परत एकदा सांगतोय, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट डिक्रीज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट, आणि म्हणून आपण त्याचा जो रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए आहे तोच त्याचा रेट ऑफ रिॲक्शन आला बाळांनो. रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी आहे तोच त्याचा काय आला, रेट ऑफ रिॲक्शन आला. लक्षात आलं? म्हणजेच याचा अर्थ जेवढा रेट ऑफ रिॲक्शन ऑफ ए रिॲक्टंट आहे त्याच प्रमाणात इथं बीचा आहे. का तर याचा पण 1 मोल आहे, याचा पण 1च मोल आहे. लक्षात घ्या. आपण हळूहळू पुढे जाऊया. आता हे झालं ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन. तेच मला इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन घ्यायचं आहे. काही अवघड नाहीये, आहे तीच रिॲक्शन आपण घेतली. ए कॅन बी कन्व्हर्टेड टू बी. फक्त फरक कुठे आहे बघा. व्हेन यू कॅन राईट हिअर द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए या डिसअपरन्स ऑफ ए, ओके, आपल्याला त्याचा घ्यायचा आहे. आता आपल्याला माहिती आहे जर कन्झम्पशन होतंय तर याचं साइन काय असणार, मायनस. पण इन्स्टान्टेनियस म्हणजे काय, इट इज द रेट ऑफ रिॲक्शन ॲट दॅट गिव्हन इन्स्टंट ॲट दॅट टाइम, दॅट स्पेसिफिक टाइम. म्हणजे तुम्ही त्याच टायमिंगचा विचार करताय, ॲव्हरेज नाही काढत आहे. जर तुम्ही त्याच टायमिंगचा विचार करताय तर बाळांनो तुम्हाला इथं कॅपिटल डेल्टाच्या ऐवजी स्मॉल डी घ्यावा लागतो. म्हणजे कॅपिटल डेल्टा डिवायडेड बाय डेल्टा टी आलं तर तुम्हाला ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आहे, आणि स्मॉल डी म्हणजे तुम्ही त्या इन्स्टंटचा घेताय त्याला म्हणायचं इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन. बाकी काही अवघड नाही, आहे तसंच चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय स्मॉल चेंज इन टाइम, इट इज नथिंग बट द डी टी. फरक फक्त कुठं आहे तेवढं लक्षात ठेवायचं आहे. लक्षात येतंय का? बघा, ॲव्हरेजला कॅपिटल डेल्टा आहे आणि इकडं स्मॉल डेल्टा आहे. आलं लक्षात? म्हणजे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ ए इन केस ऑफ इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन यू कॅन राईट मायनस डी बाय डी टी ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए. बरोबर? तसंच रेट ऑफ फॉर्मेशन, बघा लक्षात घ्या, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इज इक्वल टू काय, सिंपल. आता मग प्लस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, स्मॉल डी घेतला, इन्स्टान्टेनियस आहे, डिवायडेड बाय डी टी, इट इज नथिंग बट द इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन या रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ बी इन केस ऑफ इन्स्टान्टेनियस कंडिशन. इथं सुद्धा 1 मोल आहे, इथं सुद्धा 1 मोल आहे. मी परत परत बोलतोय, आता पुढे आपण जाणार आहे. म्हणजे जेवढं याचा डिसअपरन्स आहे, कन्झम्पशन आहे, तेवढंच याचं फॉर्मेशन आहे. आणि म्हणून रेट ऑफ रिॲक्शन याला जरी तुम्ही घेतला तर इट इज ओनली डी बाय डी टी चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए, आणि बी ला जरी घेतला तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ बी डिवायडेड बाय डी टी. हा काय असणार आहे त्याचा इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे बाळांनो जर तुम्ही इथं घेतलं तर कॅपिटल डेल्टा आणि त्याच्याऐवजी इथं काय घ्यायचं, स्मॉल डेल्टा. म्हणजे त्याचं रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा लक्षात आलं का? बघा, आणि गमतीचा भाग असा आहे, केमिकल कायनेटिक्समध्ये ॲव्हरेज पेक्षा कोणावर महत्व जास्त आहे तर इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शनवर जास्त महत्व आहे. आलं लक्षात? म्हणजे आता ज्या रिॲक्शन घेतल्या त्या 1 मोलच्या आहेत, पण जर का आपण आता बाकीच्या रिॲक्शन घेतल्या तर सगळ्या केमिकल रिॲक्शन अशा नाही आहेत. म्हणजे आता दुसरं एक्झाम्पल आपण घेऊया. व्हेन यू कॅन कन्सिडर हिअर यू कॅन राईट द ॲव्हरेज या इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन फॉर अ गिव्हन रिॲक्शन. सी फर्स्ट वन. आता व्यवस्थित लक्ष द्या. समजा मी ही रिॲक्शन घेतली, H2 प्लस Cl2 गिव्स ट्वाइस HCl. आता गंमत चालू झाली बघा, लक्षात घ्या. याचा अर्थ काय झाला, 1 मोल ऑफ हायड्रोजन रिॲक्ट्स विथ 1 मोल ऑफ क्लोरीन, देयर इज द फॉर्मेशन ऑफ 2 मोल्स ऑफ HCl. बघा, हिथं 1 मोल होतं, आता तसं नाही, हिथं 2 मोल्स आलं.
भले याचा एक आहे पण प्रॉडक्टचे 2 मोल्स आहेत. बघा आता याचा जर मी पहिल्यांदा ॲव्हरेज रेट ऑफ रिएक्शन लिहूया. कसं येईल तर दॅट इज नथिंग बट द रेट ऑफ कन्झम्पशन. ओके, रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ दॅट H2 बरोबर. तर इज इक्वल टू काय येईल मायनस ॲव्हरेज मध्ये चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवायडेड बाय डेल्टा टी. बरोबर आहे. ॲव्हरेजला तोच रेट ऑफ कन्झम्पशन फॉर Cl2 लिहिलं तर काय येईल मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl2 डिवायडेड बाय डेल्टा टी. आता बघा गंमत, तोच जर मी रेट ऑफ फॉर्मेशन फॉर HCl लिहिला, आता समजून घ्या रेट ऑफ फॉर्मेशन फॉर HCl लिहिला. आता गंमत बघा इथं त्याचे 2 मोल्स आहेत पण मी लिहिताना काय लिहिणार दॅट इज द चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl डिवायडेड बाय डेल्टा टी. इथं तुम्हाला नंबर ऑफ मोल्सचा कुठंही उल्लेख नाहीये. लक्षात येतंय का बघा. म्हणजे बाळांनो इथं ट्वाइस HCl आहे पण मी इथं कुठंही 2 लिहिलेलं नाही. मी परत एकदा सांगतो, इथं तुम्ही काय लिहिलं फक्त चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl दॅट इज द प्रॉडक्ट डिवायडेड बाय टाइम टेकन बाय दॅट रिएक्शन. इट इज नथिंग बट द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl. आता आयडिया क्लिअर झाली. पण आता गंमत घ्या, जर मला याला लिहायचं आहे रेट ऑफ रिॲक्शन तर मी कसं लिहायचं. सी फर्स्ट वन. आता समजून चला फॉर एक्झाम्पल जरा थोडंसं बघा लक्षात येतंय का बाळांनो. ज्या वेळेस आपण काय केलं तर H2 प्लस Cl2 गिव्स ट्वाइस HCl. याचा अर्थ काय झाला थोडंसं क्लिअर करा जरा. बघा मी काय म्हणतोय ते, म्हणजे इथं काय झालं माहितीये, हायड्रोजन जर का 1 व्हॉल्यूम असेल तर त्यावेळेस क्लोरीन पण 1 व्हॉल्यूमच लागतोय, पण HCl2 व्हॉल्यूम तयार होतंय. किंवा याचा 1 मोल आहे त्यावेळेस HCl चे 2 मोल्स तयार होत आहेत. बघा लक्षात घ्या, म्हणजे रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ हायड्रोजन जर 1 मोल आहे तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl हा 2 मोल्स आहे. पटलं. याचा अर्थ मी असं म्हणतोय जरा समजून घ्या की जे HCl तयार होतंय, मी फक्त हायड्रोजन आणि HCl बद्दल बोलतोय, जेवढं HCl चं कॉन्सन्ट्रेशन असेल का नाही त्याचा जो रेट आहे तो हायड्रोजनच्या दुप्पट आहे. म्हणजे हायड्रोजन जर 100 ml कंझ्युम झालं तर HCl 200 ml तयार होणार आहे. मी क्लोरीन बद्दल नंतर बोलणार आहे, लक्षात घ्या. हायड्रोजन जर मी 500 ml घेतलं असतं तर HCl 1 लिटर तयार झालं असतं. म्हणजे HCl चा जो रेट आहे 1 लिटर आहे, हे जर 500 आहे म्हणजे HCl चा रेट हा हायड्रोजनच्या कन्झम्पशनच्या दुप्पट आहे. म्हणजे रेट ऑफ फॉर्मेशन, पटतंय का मी काय म्हणलं ते, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl इज ट्वाइस दॅन दॅट ऑफ द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे मी असं लिहिलं तर चालेल का रे बाळांनो की चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl डिवायडेड बाय टाइम टेकन दॅट इज द डेल्टा टी इज इक्वल टू याच्या डबल आहे म्हणजे -2 इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन डिवायडेड बाय डेल्टा टी. कळालं का. इक्वेशन हे समजलं ना, कायनेटिक्स संपलं. लक्षात घ्या, मी इथं का 2 लिहिलं हे लक्षात घ्या. मी याचं 2 इथं लिहिलेलं नाही, मी परत बोलतोय. म्हणजे इथं HCl चा जो रेट ऑफ फॉर्मेशन आहे पॉझिटिव्ह साइन आहे, इथं पॉझिटिव्ह आहे. याचं निगेटिव्ह साइन आहे, इथं निगेटिव्ह आहे. बिकॉज हायड्रोजन इज द रिएक्टंट डिक्रीजिंग कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन. म्हणजे HCl चं जेवढं कॉन्सन्ट्रेशन तयार होईल त्याच्या डबल इकडं तुम्हाला हायड्रोजनचं कन्झम्पशन करावं लागेल. किंवा जेवढं हायड्रोजनचं कन्झम्पशन होतंय त्याच्या डबल HCl चं काय होतंय फॉर्म होतंय. दोन्हीचा अर्थ कळला. तीच कंडिशन तुम्हाला कोणाच्या बाबतीत आली, क्लोरीनच्या बाबतीत आली. म्हणजे क्लोरीन जर घेतलं तर फॉर्मेशन म्हणजे चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू अगेन परत इथं काय येणार आहे मल्टिप्लाइड बाय 2. का 2 आलं तर मगाचीच कंडिशन चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl2 डिवायडेड बाय डेल्टा टी. पॉइंट लक्षात आला. ओके. आता जरा थोडंसं क्लिअर करून घ्या. आता बघा मी काय करतोय. आता हा जर मी 2 इकडं घेतला किंवा हा 2 इकडं घेतला तर मला काय मिळेल, पहिल्यासाठी 1/2 चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू काय आलं मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवायडेड बाय डेल्टा टी इज इक्वल टू
इकडंच घेतो म्हणजे तो हाफ होईल, तिथं लक्षात येईल, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl2 डिवायडेड बाय डेल्टा टी. कळतंय बाळांनो? आणि हे जे आपण लिहिलेलं आहे ह्याला काय म्हणायचं, तर इट इज कॉल्ड ॲज द रेट ऑफ रिॲक्शन. लक्षात घ्या, हे इक्वेशन खूप खूप महत्वाचं आहे, इकडं लक्ष द्या. पटतंय? या इक्वेशनला मी म्हटलं रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे जर मला रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ HCl लिहायचं आहे, बघा मी याच्याशी बोलतोय, त्याचे 2 मोल्स आहेत, तर मी फक्त काय लिहिलं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl डिवायडेड बाय डेल्टा टी. पण रेट ऑफ रिॲक्शन मला जर HClच्या बाबतीत लिहायचं आहे तर मी काय केलं, हाफ इंटू चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HCl डिवायडेड बाय डेल्टा टी. आता लक्षात येतंय का बघा? म्हणजे हा झाला त्याचा रेट ऑफ रिॲक्शन आणि हे झालं त्याचं रेट ऑफ फॉर्मेशन. हा दोन्हीतला फरक आहे, हा आपल्या लक्षात आला पाहिजे, बाकी काय नाही, खूप सोपं आहे. आता समजून चला, फॉर एक्झाम्पल हे मी जे लिहिलंय हे ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शनला लिहिलं. याच्या ऐवजी जर मी कॅपिटलच्या ऐवजी स्मॉल डी लिहिला असता तर इट इज द इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजेच हे लिहिताना मी असंही लिहिलं असतं, समजून चला, फॉर एक्झाम्पल डी बाय डी टी. लक्षात येत आहे का बघा? इट इज नथिंग बाय द इन्स्टान्टेनियस रेट ऑफ रिॲक्शन. म्हणजे बाळांनो तुम्हाला फक्त एक कळलं पाहिजे, आपण काय केलंय माहितीये का? जरा थोडं लक्ष द्या. इथं तुम्ही घेताना हायड्रोजनचा 1 मोल आहे, 1 मोल आहे. इथं क्लोरीनचा 1 मोल आहे, 1 मोल आहे. पण HClचे 2 मोल असताना तुम्ही 1 डिवायडेड बाय 2 केलंय. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही रेट ऑफ रिॲक्शन घेता का नाही, मी काय म्हणतो बघा, रेट ऑफ रिॲक्शन, त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का? तो रिॲक्टंट किंवा प्रॉडक्ट कुणी का असेना, त्याचे जेवढे नंबर ऑफ मोल्स आहेत का नाही ते 1 डिवायडेड बाय दॅट नंबर ऑफ मोल्स. असं तुम्ही लिहिलं की तुम्हाला मिळणार त्याचा रेट ऑफ रिॲक्शन. कळतंय का मी काय म्हटलं ते? एक एक्झाम्पल घेतो. सपोज फॉर एक्झाम्पल व्हेन यू कॅन कन्सिडर द नेक्स्ट रिॲक्शन थोडीशी वेगळी, आपल्याला फॅमिली रिॲक्शन आहे तीच घ्यायची, सोपी घ्यायची. अँड दॅट वन इज नथिंग बट N2 प्लस थ्राईस H2 गिव्स ट्वाईस NH3. ओके. आता बघा, ज्या वेळेस मी याचा रेट ऑफ कन्झम्पशन लिहीन, याचा रेट ऑफ कन्झम्पशन, त्यावेळेस काय येईल, तर रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू, बरोबर, ऑफ नायट्रोजन इज इक्वल टू काय येणार, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ नायट्रोजन डिवायडेड बाय चेंज इन टाइम. ॲव्हरेज लिहिलं मी, आता असू देत, किंवा स्मॉल डी लिहिला असता तर इन्स्टान्टेनियस आला असता. याचा मी लिहिणार आहे, दॅट वन इज नथिंग बट द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ हायड्रोजन. ओके, ऑफ हायड्रोजन. हा लिहिताना सुद्धा मी काय लिहिणार, हा 3 नाही लिहिणार, कन्झम्पशन आहे, लक्षात घ्या. रेट ऑफ रिॲक्शन नाही, मी फक्त काय लिहिणार, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवायडेड बाय डेल्टा टी. कळलं? समजा याचा मला लिहायचा आहे, म्हणजे प्रॉडक्टचा काय येणार, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ अमोनिया NH3. आता याचा रेट ऑफ फॉर्मेशन म्हणजे फॉर्मेशन म्हटलं की प्लस येणार, 2 आहे, तो नाही घेणार मी कारण कन्झम्पशन फॉर्मेशन आहे. इथं काय येणार, तर चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया डिवायडेड बाय डेल्टा टी. आयडिया क्लिअर? पण आता जर मला रेट ऑफ रिॲक्शन जर लिहायचं असेल या रिॲक्शनला, तर मी आता काय लिहिणार, जरा व्यवस्थित बघा. रेट ऑफ रिॲक्शन R इज इक्वल टू, याच्यासाठी काय येणार, मायनस चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2 डिवायडेड बाय डेल्टा टी. का, तर नंबर ऑफ मोल्स बाळांनो एकच आहे, म्हणून मी तेच लिहिलं. म्हणजे ज्याचा नंबर ऑफ मोल्स 1 आहे ना, त्याचा रेट ऑफ कन्झम्पशन, फॉर्मेशन किंवा रेट ऑफ रिॲक्शन सेम राहतो. आता कळतंय का बघा? आता जर मला याच्या बाबतीत लिहायचं आहे तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू हायड्रोजनच्या बाबतीत काय येणार, मायनस, आता ह्याचे 3 मोल्स आहेत, रेट ऑफ रिॲक्शन लिहितोय रेटला, लक्षात आलं का बघा, मायनस, आता काय येईल 1/3. त्याच्या नंबर ऑफ मोल्स आहे ना 1 डिवायडेड बाय काय असेल ते नंबर ऑफ मोल्स. म्हणजे काय आलं, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2 डिवायडेड बाय डेल्टा टी. कळलं का मी काय म्हणलं ते, लक्षात आलं? आता याचा इज इक्वल टू, इथं प्लस येईल, लक्षात घ्या. आता इकडे काय येणार, 2 नाहीत, म्हणजे 1/2. लक्षात येतंय का बघा, चेंज इन कॉन्सन्ट्रेशन ऑफ अमोनिया डिवायडेड बाय डेल्टा टी. धिस वन इज द रेट ऑफ रिॲक्शन. आता गमतीचा भाग सांगतो, मला जरा गंमत बघा. मी असं म्हटलं, याचं कॉन्सन्ट्रेशन मी घेतलं 0.02 मोलार.
किती सोपं आहे आता बघा तुम्हाला सांगतो. तर याचं कॉन्सन्ट्रेशन किती लागणार आहे, तर क्लिअर कट आहे. गेल्या वर्षी मोल कन्सेप्ट शिकलाय तुम्ही, डिफरंट लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास शिकलाय, डेफिनेट प्रोडक्ट सगळं झालंय तुमचं. जर याच्या 1 मोलला बाळांनो गेलुसॅक्स लॉ झालाय, 0.02 मोलार आहे, तर 3 मोलला किती लागणार कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज द 0.06. आता लक्षात आलं का बघा, 0.06 मोलार लागणार आहे. आता याचे 1 मोल बरोबर 0.02 आहे, तर याचे 2 मोल तयार झाले, म्हणजे अमोनियाचं कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे बाळांनो, 0.04 मोलार असणार आहे. याची ऍडिशन नाही, नाहीतर बोंबल केमिस्ट्रीची मर्डर कराल तुम्ही, लक्षात घ्या. म्हणजे 0.02 प्लस 0.06 नाही, अकॉर्डिंग टू द गेलुसॅक्स लॉ ऑफ कंबाइनिंग व्हॉल्युम्स. आठवतंय का बघा, म्हणजे इथं 2 मोल्स आहेत ना, तर 0.04 मोलार येणार आहे. आता मला एक सांगा, साधी गोष्ट आहे, मला जर का रेट ऑफ कन्झम्पशन घ्यायचं आहे नायट्रोजनचं, तर किती आलं 0.02. हायड्रोजनचं किती येणार आहे 0.06 दिलंय आपल्याला. अमोनियाचं फॉर्मेशन किती येणार 0.04. पण रेट ऑफ रिॲक्शन हा सगळ्यांचा सेम असणार ना. ज्या प्रमाणात नायट्रोजन कंझ्युम होणार त्याच प्रमाणात हायड्रोजन कंझ्युम होणार, त्याच प्रमाणात अमोनिया तयार होणार आहे बाळांनो. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन जर सेम असेल तर आता बघा इथं एकच आहे, म्हणजे डेल्टा किती आला तुमचा 0.02 आला नायट्रोजनशी. हिथं घेतला 1/3, बघा लक्षात येतंय का, मी इकडं करतो, मल्टिप्लाइड बाय किती आलं 0.06, म्हणजे परत किती आलं 0.02. कळतंय. हिथं किती आहे 1/2 मल्टिप्लाइड बी किती येणार आहे 0.04, म्हणजे परत एकदा किती आलं 0.02. म्हणजे याचा रेट ऑफ रिॲक्शन किती येणार तर 0.02 मोलार पर सेकंद किंवा मोल्स पर डीएमक्यू पर सेकंद. युनिट महत्वाचं आहे. म्हणजे इथं जर तुम्ही घेतलं बाळांनो तर रेट ऑफ रिॲक्शन हा सगळ्याला सेम असणार आहे. म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करताना आपण काय केलं तर साधा आणि सिंपल आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स आहे ते 1 डिवायडेड बाय दॅट नंबर ऑफ मोल्स, आणि ज्यावेळेस रिॲक्टंट आहे त्यावेळेस मायनस साइन. लक्षात घ्या. पण रेट ऑफ रिॲक्शन निगेटिव्ह नसतो कधी, लक्षात घ्या. पुढे न्यूमेरिकल मध्ये आणि लक्षात येणार आहे. आणि इकडे प्लस आहे म्हणजे तो प्रॉडक्ट आहे. म्हणजे याप्रमाणे आपण हे घेतलं. आता एक एक्झाम्पल पटकन आपण घेऊया, समजून चला. फॉर एक्झाम्पल आपल्याला एक पुस्तकात दिलेलं एक्झाम्पल, एकच मिनिटामध्ये आपण ते एक्झाम्पल अगदी ओरली सोडवूया. आणि हेच तुम्हाला काय करतात सीईटीला विचारतात बाळांनो. काय एक्झाम्पल दिले आपल्याला तर दॅट वन इज नथिंग बट द 3I- ओके ॲक्वियस प्लस, आता बघा काय दिलंय, थायोसल्फेट आयन दिलाय, that is the S2O8, okay, S2O8 gives, आता इथं काय दिला I3- प्लस 2SO4 असे आपल्याला दिलेलं आहे. ही रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे. ओके, इथं 3I- आणि S2. ओके ठीक आहे, इथपर्यंत आयडिया क्लिअर. आणि पुढे काय लिहिले बघा, पुस्तकात पान नंबर 121 वर आहे. कॅल्क्युलेट द रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ I3-, ह्याचा रेट ऑफ फॉर्मेशन काढायचा आहे. द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ I- and S2O8- and the overall rate of reaction if the rate of formation of SO4 is 0.022 molar per second. Sorry, 0.022 molar per second. खरं सांगू, बोर्डाला सोडवत असताना तुम्हाला सगळं लिहावं लागेल, पण सीईटीला एकाच मिनिटाचं काम आहे. आता हे बघा, याचे 2 मोल्स आहेत, म्हणजे याचं तुम्हाला किती दिलंय 0.022 मोलार आहे. I3- किती मोल तयार झाला रे मला सांगा, 1, म्हणजे किती येणार आहे इथं 0.11, म्हणजे याचा रेट ऑफ फॉर्मेशन किती आला बाळांनो 0.011 मोलार. ह्याचे किती आहेत मोल्स 1, म्हणजे याचा रेट ऑफ कन्झम्पशन किती येणार 0.011 मोलार येणार आहे. याचे 3 मोल्स आहेत, आता किती मला सांगा, तर इथं 1 मोलला 0.11 आहे, म्हणजे साहजिकच 3 ला किती येणार 0.033 मोलार. दिस इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ I-, दिस इज द रेट ऑफ कन्झम्पशन ऑफ थायोसल्फेट आयन S2O8, दिस इज द फॉर्मेशन ऑफ I3-. पण रेट ऑफ रिॲक्शन किती, रेट ऑफ रिॲक्शन किती येणार आहे, तर रेट ऑफ रिॲक्शन करत असाल तर डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय नंबर ऑफ मोल्स, म्हणजे दिलेल्या कॉन्सन्ट्रेशनला हाफ करायला लागेल इथं. म्हणजेच एका मोलचा जो असतो का नाही रेट ऑफ कन्झम्पशन किंवा रेट ऑफ फॉर्मेशन, मागाशीच म्हटलं मी, एका मोलचा जो असतो का नाही, लक्षात घ्या. सीईटी साठी आपल्याला बोर्डाला कसं सोडवायचं ते पण सांगतो. सीईटी साठी किती येणार आहे तर 0. जिथं काय असेल ते एका मोलचा किती आला तर रेट ऑफ रिॲक्शन इज इक्वल टू 0.011 मोलार पर सेकंद. हे लक्षात घ्या. आणि दॅट वन इज नथिंग बट
वेन यू कॅन कन्सिडर हिअर द रेट ऑफ रिॲक्शन. आता लक्षात येत आहे. म्हणजे याप्रमाणे जरा थोडंसं हे न्यूमेरिकल तुम्ही सोडवायचा प्रयत्न करा, याप्रमाणे मांडणी करून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जमेल इथपर्यंत? ओके, थँक्यू व्हेरी मच.